स्वागत केलं, या आगतम स्वागतम सुस्वागतम. तो महात्मा 1 दिवस राहिला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 9 दिवस झाले, 10 दिवस झाले, तो जायचं काही नावच घेईल. शहाण्या माणसाने पाहुण्याकडे गेल्यानंतर जास्त दिवस रात जाऊ नये. आता परवा आपला 11 तारखेला काला आहे. आता बरेच पाहुणे सप्ताहासाठी आलेले आहेत, पण काला झाला की लगेचच हाला, नाही झाला वाटलं तर दुसऱ्या दिवशी तरी हाला. पाण्याचा भरपूर ताप सुरू आहे. पण काही काही माणसं एकदा पाहुण्याकडे गेली की जातच नाहीत. महाराज घालून देण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही. एका गावात एक जावई आला सासूरवाडीला. आल्यानंतर तो 2 दिवस राहिला, 4 दिवस राहिला, 8 दिवस, 15 दिवस झाले, जायचं काही नावच घेईना. सासरे बुवाने जावयाला विचारले, जावई बापू 8 दिवस झालं तुम्ही इथे आहात, काय भांडण वगैरे करून आलात का? नाही, गावाकडे मुलाबाळांचं काय चाललंय, कसं चाललंय थोडस बघून यावं ना. मुलगा म्हणाला, असं करतो, फोन करतो आणि सर्वांना इकडेच बोलून घेतो. याला घालवायचा प्रयत्न केला तर ते बोलून घेतो म्हणतो. शेवटी सासूबाई आणि सासऱ्याने थोडस नाटक केलं. मालकाने बाईला सांगितलं, हे बघ, आज संध्याकाळी आपण कशामुळे तरी भांडण काढायचं, मी तुला मारतो, तू रडायचं, आणि आपले भांडण सुरू झाले की आलेला पाहुणा भांडणात कशाला राहा म्हणून निघून जाईल. संध्याकाळी जेवायला वाढलं. जेवायला वाढत असताना थोडस स्वयंपाक व्यवस्थित झाला होता. ते म्हणला, भाजीला किती मीठ टाकलं? ते म्हणले, खायचं तर खाण्याचं, उठून जा. तो म्हणला, मला उलट बोलतीस का म्हणून काठी घेतलं आणि काठी घेऊन तिच्या मागे लावला. ते पळत पळत गेली बेडरूम मध्ये. गेल्या बरोबर त्याने काठ्यात जोरजोरात हाणायला सुरुवात केली. तिला नाही, गादीवर जोरजोरात काठ्या मारायला लागला. तेव्हा तीही मोठमोठ्याने रडायला लागली, नका मारू, नका मारू, चुकलं माझं, आय एम सॉरी. दोघांचे भांडण लागले होते. म्हणलं, आता इथं थांबण्यात मजा नाही. गेलं, बाहेर जाऊन मंदिराकडे येऊन थांबलं. अर्धा तास झाल्यावर यांच्या लक्षात आलं की गेलं वाटतं. गेल्यानंतर म्हणले, आता मगाचं जेवायचं राहिले, घे बरं, आता भूक लागली. पटकन वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. जेवायला सुरुवात केल्यावर त्यांची चर्चा सुरू झाली. मी कसं केलं मारल्यासारखं? ते म्हणले, मी कसं केलं रडल्यासारखं? या दरवाजात हजर झालं. ते म्हणतो, मी कसं केलं गेल्यासारखं. काही माणसाला घालवायचा जा म्हणण्याची वेळ येते तरी जात नाही. हा वेदशिरा नावाचा महात्मा 2 दिवस झालं, 4 दिवस झालं, 8 दिवस झालं, 15 दिवस झालं, जायला तयारच नाही. आता आम्ही तुमच्या इथं पाहुणे म्हणून आलो. उद्या कथा झाल्यानंतर आम्ही निघून गेलो पाहिजे. नाही, आता आवटे महाराजांची संस्था खूप चांगली वाटली, मी इथंच राहतो म्हणल्यावर जमून नाही जमणार. हा महात्मा काही जात नाही. तेव्हा अश्वशिराने त्या महात्माला विचारलं, महात्मा जी, आपको आकर 1 महीना हुआ है, 1 मास हुआ है, आप जाने का नाम नहीं ले रहे हैं, ये क्या है? आप क्यों नहीं जा रहे हैं? तुम्ही केव्हा जाणार? ते म्हणला, मी आता जाणारच नाही. म्हणजे हा आश्रमच माझा आहे, मला इथे फार करमतंय, फार मनाला प्रसन्न वाटते, हा आश्रम माझा. अश्वशर म्हणाले, हा आश्रम तुमचा माझा? म्हणजे यू गेट आउट, निघ बाहेर. हा थोडासा ताकदवान होता, शक्तिशाली होता. वेदशिरा नावाच्या महात्म्याने ताकदीच्या जोरावरती अश्वशेराला घराच्या बाहेर काढलं. म्हणजे आयत्या बनवलेल्या घरामध्ये, आयत्या आश्रमामध्ये येऊन हा राहिला. अश्वशेराने वेदशिरा नावाला म्हटला, तुझ्या पुढे मी निघून जातो, तुझी इच्छा नाही आश्रमात राहायची, राहा, पण मला असं वाटतं की तुझं आणि नागाचं लक्षण सारखं आहे. तू सापासारखा आहेस. कारण स्वतःला राहण्यासाठी उंदरं रात्रंदिवस खोदून खोदून